आता मी आलो आहे बाहेर फ्रेश फ्रेश होऊन घरातून. जसा पाहिजे तसा मटेरियल आपण आणायचा. कमेंट मध्ये सांगा तुम्ही. तरी चालतील नाही का. आणि आजचा व्लॉग आपण सुरू करू. आणि आता चालतो आम्ही आमच्या ताईकडं. तिकडे गेलो भेटतो तुम्हाला. आम्ही चाललेलो आहे आता बलटणला. तर आम्ही आमच्या बहिणीला भेटायला चाललेलो आहे भाऊबीजी निमित्त. तर येऊ तो भेटून मग तुम्हाला भेटतो. ओके. गाडीतून मस्त व्ह्यू आहे. लवकर काढ. सीधा काढ, आडवा नाही. हा आडवा काढला तरी चालेल. गाइस देखो कितनी सुंदर जगह है. आप भी आओ इधर घूमने. गाणं लावून गाणं 160 मध्ये करणार व्हिडिओ अशी. मी तर स्टार्ट केले ब्लॉग बनवायला. तुमच्या तुला गाण्याला काय झालं त्यामुळे मी बनवत नाही. आम्ही आता आलो आहे आमच्या ताईच्या घरी आलोय. आणि आता आम्ही पोळी खायला आलो. एकदम गावची पुरणपोळी एकदम मस्त लागते. तुम्ही पण खाऊन बघा. तुम्ही जर इथं कुठं आले तर भेटते. तर आता आम्ही जेवतो मग तुम्हाला नंतरला. आता गाईस आम्ही चाललो आहे घरी. आणि इथं बघू शकतो वातावरण झालंय. हे छोटासा बच्चा गाडी चला रहा है. हे बच्चे काहीच नाही. तुम्ही आता बघू शकता इथं किती हिरवं हिरवं आहे. तर इथं लावलेलं आहे, भात लावलेला आहे. फक्त अजून थोड्या दिवसांनी येईल काढायला. तर आम्ही चाललेलो आता अजून चाललोय आम्ही आता. इथं गेलो नेटवर्क आहे आणि मला व्हिडिओ अपलोड करायचे. इथं नेटवर्क नाही आमच्या गावात. इथं नेटवर्क नाही आमच्या गावाला. नेटवर्कचे वांदे. तुम्ही पण या, एन्जॉय करा. हा. आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला यायचं असेल तर. 30,000 रुपये घेऊन. खिशात 20,000 रुपये घेऊन या आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा. सगळी सुविधा तुम्हाला भेटेल. तर गाईस आम्ही आता आहे घाटात. घाट नाही पण असं चढण जाम आहे वरती. आमची गाडी एकदम हळूहळू चढते. आता किती वर आलोय. एक एवढा डोंगर चढलोय आम्ही. गाडी एकदम स्लो जाते आणि रस्ता पण खराब आहे इकडचा. काय करायचं आता. यो गाव आहे. गाव मध्ये असंच असतं. तुम्ही पण कधी इथं येशाल तर रेडी राहा. तुम्हाला पण असे रस्ते भेटणार. आता गाईस आम्ही आलो आहे घरी. आता बसलोय टाइमपास करतोय. आता आम्ही चाललोय राजूरला गावात. आता निघू थोड्या वेळात. तर गाईस आम्ही आता चाललोय राजूरला. आता आम्ही त्या वाटाने चाललोय. इथं भात आहे. इथं काल पाऊस आला त्यामुळे पुन्हा चिखल झालाय आमच्या इथं. पण एकदम भारी व्ह्यू येतोय. हे डोंगर येतं. आणि आता आम्ही चाललोय. आमची गाडी ती मंदिरापाशी गाडी आमची. तर आता आम्ही जातो. तुम्हाला राजूरवर गेल्यावर भेटतो तिकडं. तर गाईस आमचं इथं काम झालेलं आहे. आता आम्ही चाललोय घरी बाहेर. घराचं काम चालू आहे म्हणून इथे सामान घ्यायला आलेलो आम्ही. आता आम्ही चाललो कार. ही कार मध्ये जातील सगळे आणि मी जाईल बाईकवर. हॅलो गाईस आता मी आलो आहे सामान घेऊन. ते बघू शकता तुम्ही. सामान घेऊन आले आणि करतोय टाइमपास. दादा येतोय मागून. आता घरी जायचा प्लॅन आहे वाटतं. बघू. हे बघा आमच्या इकडचे शेत मागं बघू शकता तुम्ही. आमच्या गावाला पूर्ण एकदम हिरवगार वातावरण असतं. आणि इथं मंदिर आहे. आणि बघा इथं बाजूला शेत आहे. आमचं भात आहे. तुम्हाला हवा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला रिजनेबल प्राइस मध्ये अवेलेबल करून देईल. तर गाईस तुम्ही ते डोंगर बघू शकता तिकडचं. ते भैरवाचा डोंगर आहे. देवाचा डोंगर आहे ते. आणि आम्ही आता चाललोय
आणि हो बघा दादा माझी कॉपी ऍक्टिंग करते आता पडता पडता वाचलाय हो. आता वाचलाय तर आम्ही चाललोय घरी. पूर्ण फुल मॅगी आणली आता. मॅगी पण खाऊ मस्तपैकी. बसून काढतो ते डोंगर सावले आले बघ. सावले आले बघ. निमावून दिसणार बघ. ते डोंगराने मी सावले आले निमावून आले. फोटो का नंबर आहे गाईस आम्ही इथं काल गेलते. इथून म्हणजे ही वाट गाडी जात होती इथून आणि इथून गाडी डायरेक्ट सटकली. इथून डायरेक्ट पडले. हे 2 जण पुढे चाललेत ना ते दोन्ही इथं पडले. इथं गाडी पूर्ण आमची बाईक खाली गेलती. नशीब लागला नाही. दगड पण होते तिथं. पण गाडी डॅमेज झाली असली आणि हे दोघं पण डॅमेज झाले असले. जाम वाचलेत आणि गेलेले. ते काल आमची बॅग राहिलेली दुसऱ्या गाडीत तर ते घ्यायला जाणार गेले होते. पण त्यांच्यासोबत अपघात होणार होता पण वाचले. आता आम्ही घरी. ते बघा समोर आमचं घर आहे. आता आम्ही आलो आहे घरी. आणि हे बघा ते ट्रॅक्टर आहे पण तो चालत का नाही ते नाही माहिती मला. आणि आमची इथं हे कोंबड्यात बघू शकता तुम्ही आमच्या कोंबडी. तिचे पिल्लं पण आहेत. आणि हे बघा आमचे छोटे राजा. इथं कॅमेरामध्ये बघतात ते छोटा पिल्लं आहे म्हैसचा. आणि आतमध्ये ते कोंबडे आहेत. आणि हे घर आहे. आणि इथं दादा तोंड हातपाय धुतो आतमध्ये. आणि इथं पण घर आहेत. तो बघा कसा बघतोय हा घर आहे. आणि ते पाऊस पडल्यामुळे तर चिखल चिखल झालाय पूर्ण. तर ह्याच्यावरून जायला लागतंय आम्हाला. आणि ते बघा तेव्हा समोर पण कोंबड्या आहेत. कोंबड्याची कमीच नाही. कोंबडे कापू आपण डायरेक्ट काय. ते सामान आणलंय. तर आजीचं घर आहे. आणि तिथं पण दुसऱ्या आजीचं घर आहे. तर मोठ्या आजीचं घर आहे. आता घरात आहे का नाही कोण काय माहिती. सगळे गेले असतील शेतावर. आता आम्ही खाऊ मस्तपैकी मॅगी. मस्त आणले 5 आणल्यात. आता एकदम फ्रेश होऊ आरामात एकदम. काय विषय नाही आपला. कोणच नाही घरात कोणच नाही. ती आमची बसली समोर. ती बघा आता दिसली आम्हाला. बसली आम्ही. आई आजी इथं राहते. आम्ही हाय. हे बघा गाईस इथं आता मॅगी बनते. आणि हे लोक इथं जेवतात मस्तपैकी. तर मॅगी बनते मग तुम्हाला मॅगी खाऊन झालं भेटतो. गाईस आम्ही परत चाललो आहे फटाके फोडायला मस्तपैकी. इथं हा एक दादाचं घर आहे. तिकडे चाललोय फटाके फोडायला. तर तुम्हाला आता डायरेक्ट तिकडे गेल्यावर भेटतो. आता की मस्तपैकी केलेलं आहे मटण बघू शकता. सगळे लोक बसले तिथं. आज कोंबडा कापला डायरेक्ट मस्तपैकी. बघा आम्ही आज मटण काय तुम्हाला काय डायरेक्ट जेवण झालं भेटतो. तर गाईस आम्ही आता जाऊन आलोय. जस्ट आलोय आम्ही घरी. तर आता मी जेवतो आणि झोपतो. तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.